वाटतंय आता? ठीक वाटतं. ठीक आहे, मग थोडंसं खाऊन घेतेस? नको ग मला जेवायला, इच्छाच नाहीये, तोंडाला चवच नाहीये. ताई, तुझी खाण्याची इच्छा नसली तरी तू लवकर घरी यावेस ही माझी इच्छा आहे ना. थोडंसं खाऊन हा, मी आणते, थांब. अरे शिवा, आलीस तू? तूच वाढतेस का? तूच देतेस? हा, मी आले, ताई आले. हा, मी जरा बाहेर बघ ना, बघ. तुम्ही जेवून घ्याल ना आता? माझी इच्छा नाहीये. पण नाही, हे डॉक्टरांनी सांगायला पाहिजे ना. त्यांनी सांगितलं जेवायला पाहिजे म्हणून. डॉक्टरांना काय सांगायचं ते मी सांगेन, ते बोलेन त्यांच्याशी. मी आणलंय म्हणून नकोय का? ठीक आहे, मग तुम्ही असं उपाशी राहणार असाल तर आशू पण तुमच्यामुळे उपाशी राहील. म्हणजे तुम्ही जेवल्याशिवाय तो जेवणार नाहीये. कुठे आहे आशू? आणि असं कसं नाही जेवणार? तो काका आणि भाऊंबरोबर बसलाय, पण त्यानेच मला इथे पाठवलं आणि तो म्हणाला की मी येईपर्यंत आईचं जेवण झालं पाहिजे. ठीक आहे, दे. मी करते, मला नकोय मदत. नाही, ते मला असं उभी उशी बघायला आवडते. तुम्ही हां टेकलात तरी चालेल. हा, डॉक्टरांच्या पथ्याप्रमाणे आहे का हे सगळं? हो, डॉक्टरांनी वरण भातच खायला सांगितलं. बर, तुम्ही खाऊ शकाल मी पण? आणि तुम्हाला असं छान चमचमीत खायचं असेल ना तर मी काकूला सांगून ठेवते, ती घरी. नको. मी मदत करू का? कशात सीताई तुम्ही आता? इथे उभी आहेस म्हणून बोललंच पाहिजे याची आवश्यकता नाही. खाऊन घे, पोट भरून घे निवांत. आता जेवणाची वेळ झाली, तू स्वयंपाकाचं काहीच केलं नाहीस, म्हणलं बिस्किट खाऊन तरी पोट भरूया. सुहास, तुला कशाचंच काहीच वाटत नाही का? इथे काय घडतंय आणि तू काय करतोयस रे? किटू डार्लिंग, आता सीताईच उलटी फिरल्यावर आपण काय करणार? मला सांग, आता या घडीला आपल्या हातात बिस्किटाशिवाय काही उरलंय का? हातात काहीच उरलं नसलं ना तरी काहीतरी करावंच लागणार आहे आपल्याला. तो आशू ऐन वेळी घरी येऊन गेला, आईच्या मनात घर करून गेला, आईचं मन जिंकलंय त्याने. हे बघ, अशाने ना आई त्याला पुन्हा घरात घेऊ शकते आणि जर तो या घरात आला तर ती शिवा पण परत येईल. म्हणजे आपल्या हातात असलेलं सगळं निसटून जाईल. आणि तुला एक लक्षात येतंय का, आशू जर कंपनीत परत आला तर आपण कंपनीच्या बाहेर. कळतंय तुला? किटू डार्लिंग, रिलॅक्स, शांत हो, शांत हो. हे बघ, मी आशूला चांगला ओळखतो. त्याच्या अंगात ना हाडांपेक्षा जास्त स्वाभिमान ठासून भरलाय. मी तुला गॅरंटीने सांगतो, तो काही परत कंपनीत येणार नाही. तोच स्वाभिमान शांत करून ना आई आणि भाऊ त्याला घरात परत आणतील. मी चांगलं ओळखते माझ्या आई बाबांना. आणि या घरात ना एक छोटासा ड्रामा, छोटासा इमोशनल ड्रामा व्हायची खोटी, मग सगळं जैसे ते वैसे होईल. आणि तू म्हणतेस ते तथ्य आहे. आपल्याला काहीतरी करावं लागणार एवढं नक्की आहे. तेच म्हणते मी, काहीतरी करण्यासाठी काहीतरी विचार करावा लागेल. तो करणार आहेस का तू? तू पॅनिक कशाला होतेस? पण शांत हो ना. काय तुझ्यासारखं बिस्किट खात बसू? हे बघ, तुझ्या लक्षात येत नसेल म्हणून सांगतोय.
आपल्या हातात ना अजून बऱ्याच गोष्टी आहेत, त्या फक्त आपण घट्ट धरून ठेवायच्या आहेत. ओके? हे बघ, लवकरात लवकर ना त्यांच्यात पुन्हा गैरसमज निर्माण करावा लागणार आहे आपल्याला, तरच काहीतरी करता येईल. बिस्किट खाणार आहेस? छान. हे असं जेवलात आणि गोळ्या घेतल्यात ना, तो एकदम ठणठणीत बऱ्या व्हाल तुम्ही. कशासाठी करतेस हे नाटक? नाटक? मी नाटक नाही करत आहे. हे तू मला सांगतेस? खुश असशील ना तू? सगळं तुझ्या मनासारखं घडतंय. काही असं नाही आहे. असं नाहीये. आशू तुझ्या बरोबरच राहतोय. किती वेळा सांगितलं मी त्याला घरी ये, पण येत नाही येतो. पण सीताई, तो हे सगळं स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी करतोय ना. आणि या सगळ्यात बायको म्हणून त्याच्या सोबत उभं राहणं हे कर्तव्य आहे माझं. आणि या सगळ्यात तो जबाबदार होतोय हे तुम्हाला दिसत नाहीये का? तो आधीपासूनच जबाबदार होता. हो हो हो, तो होताच, पण आता सिच्युएशन पण त्याला जबाबदार करते ना. म्हणजे बघा ना, आता काका पण नव्हते, भाऊ पण नव्हते, आणि तरी त्याने सगळं नीट सांभाळलं. ते इन्शुरन्सवाले त्याला त्रास देत होते, पण तो एकटा डील करत होता त्यांच्याशी. त्याने आम्हा सगळ्यांना आधार दिला, आणि हा त्याच्यातला बदल मला दिसतो, आणि तो चांगला बदल आहे. तर यापुढे सगळे निर्णय त्याचे आहेत, आणि त्याच्या सगळ्या निर्णयात मी त्याच्या सोबत असेन, हे तर माझं ठरलंय. आशू, तुझ्या चेहऱ्यावर खरंच आनंद दिसतो. हा, ते आईला बरं वाटलं ना, माझ्या जीवात जीवाला, बाकी काही नाही. तुला माहिती आहे, हे सगळं तुझ्यामुळे झालंय. हे व्हिडिओज का? हे सगळं आपल्या दोघांमुळे झालंय. तू नसतीस ना तर काहीच करता नसतं आलं मला. काय झालं? तुला माहिती आहे का, एक वेळ अशी आली होती की मला ना खूप भीती वाटत होती, पण तुझ्याकडे बघून मी धीर धरला. मला ना खूप भारी वाटतंय की तू माझा नवरा आहेस, आणि मी करेक्ट माणसावर प्रेम केलंय. पण खरंच शिवा आणि आशू होते ना, त्यामुळे खूप आधार वाटला. खरंय सीता, मला आशूचं हे रूप बघून खूप आनंद झाला. खरं म्हणजे अशी परिस्थिती कधी उद्भवू नये, पण याच परिस्थितीतून जात असताना माणसाला स्वतःची ओळख पटते, स्वतःची जाणीव होते. मला वाटतं आशूलाही ती जाणीव झाली असावी. खरं म्हणजे आपल्या आशू मधला हा बदल मला जाणवला सीता. खरंय भाऊ, आशू आणि शिवा ज्या प्रकारे एकमेकांना समजून घेतात ना, ते बघून खूप आनंद होतो. सीता, ते दोघे आता एकत्र आहेत, तूही मान्य कर.
नाही आशू, पण तरी पण तुझ्या डोक्यात काहीतरी चालू आहे, ते मला सांग, काय झालंय? बरं ऐक, मी इथे आईला ऍडमिट केल्यापासून हा विचारच नव्हता केला, पण आता माझ्या मनात विचार येतोय की आई मला तिकडे बोलवणार. यात काय चुकीचं आहे? शिवा, आशू हे बघ, तू आता त्यांच्यासोबत घरी जाणं बरोबर आहे. त्यांचा मान ठेवायला पाहिजे आपण. आशू इथे आला, माझं सगळं केलं त्याने. त्याला बघून मला खूप आनंद झाला. आता मी त्याला घरी घेऊन जाणार आहे. मग शिवाला न्यायला काय हरकत आहे? त्या मुलीशी माझा काही संबंध नाही. तू काय बोलतेस? तुझं तुला कळतंय का? आशू, अरे सीताईला बरं नाहीये, त्यांना गरज आहे आता तुझी. हे बघ, मला ते आता ऍक्सेप्ट करतील असं मला वाटत नाही. तू घरी जायला पाहिजेस. आणि हे बघ, मी नाही आले तर त्यांचा त्रास कमीच होईल ना जरा. तुझ्या त्रासाचं काय आहे? ते बघू आशू आपण. हे बघ शिवा, वाटल्यास मी अपडाऊन करेन. मी घरी जाईन, परत गॅरेजवर येईन, परत घरी जाईन, पण मी तुला सोडून कुठे जाणार नाही. फायनल. ताई, अगं तुला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं ना, तेव्हा खरं तर मी आणि संपदा खूप घाबरलो होतो. पण आशू एकदम धीराने उभा होता. अगं त्याने शिवाला आमच्याबरोबर इथे सगळं सांभाळायला थांबवलं आणि बाहेरचं सगळं त्याने सांभाळलं. अगं त्याने पैसे सुद्धा नाही घेतले माझ्याकडून. आणि शिवानं, अगं शिवा तुझ्या बाजूलाच बसून होती. तुला ऑपरेशन थिएटरला नेईपर्यंत हल्ली नाही ग ती मुलगी तुझ्या बाजूने. ताई, म्हणून सांगते ग, एकदा परत विचार कर. अगं त्या दोघांसाठी तू खूप काही आहेस. सीता, अगं मोठेपणा दाखवायची हीच वेळ आहे. खरंच फक्त आशूची नाही, शिवाची देखील आई हो. हो हो सांगतो, थांबा थोडं. तुमच्यावर खरंच घरच्यांचं खूप प्रेम आहे. आणि म्हणून तुम्ही बऱ्यापैकी स्टेबल आहात. त्यामुळे आता तुम्ही घरी जाऊ शकता. हो ना आशू, घरी घेऊन जा बाबा मला. आता हॉस्पिटलचा कंटाळा आला. हो, पण घरी जाऊन लगेच कामाला सुरुवात करायची नाहीये. आरामाची सक्त गरज आहे तुम्हाला. डॉक्टर, ती जबाबदारी आता माझी. बरं आशुतोष, इन्शुरन्सच्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट करून घ्या. चला. हो, मी करतो. काळजी घ्या. येतो. येस. आता घरी जायचं. बरं, मी फॉर्मॅलिटीज करून येतो. आशू थांब. काय? आशू, मला आता डॉक्टरांनी घरी जायला सांगितलंय. पण मी तुझ्याशिवाय घरी जाणार नाही. बघ, तुझा हट्ट होता ना, तुला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, जबाबदाऱ्या घ्यायच्या आहेत. मग केलास की पूर्ण हट्ट. सगळं माझं आजारपण काढलंस, निभावलंस, कुटुंबाला आधार दिलास. हे आणि लक्ष्मण भाऊजी नव्हते
कोणी मोठं नसताना निभावलं सगळं खंबीरपणे. अरे एवढंच कशाला, सगळं करतोयस की नोकरी सुद्धा करतोयस. मग आता माझी अशी इच्छा आहे की तू घरी यावंस. तू स्वावलंबी आहेस हे मी मान्य केलंय ना. आई, मी स्वतःच्या पायावर उभं राहीन, मी मोठा होईल, जबाबदार होईल, एवढाच फक्त हट्ट नव्हता ना माझा. मी आपल्या घरी परत येईन तर शिवा बरोबरच येईल. हा महत्वाचा हट्ट आहे. आशू नको ना असं करू, प्लीज प्लीज. अरे तू आता त्यांच्यासोबत असणं गरजेचं आहे. सॉरी आई. ठीक आहे, ठीक आहे, कळतंय मला. शिवा, आत ये. मी समजावेन आशूला, तो तुमच्यासोबत. माझा मुलगा तुझ्याशिवाय राहू शकत नाही हे कळलंय मला. तुझं त्याच्या आयुष्यातलं महत्वही कळलंय मला. त्यामुळे तू आशू बरोबर घरी ये. सीता, हो, शिवा आणि आशू घरी येतील. आई अगं, बरं चला आता, मला इथून घेऊन चला. मला नाही राहायचंय आता इथे जास्त वेळ. हा म्हणजे हो, मी पेपरचं काम करतो आणि आम्ही डायरेक्ट वस्तीवर जातो, तिकडनं सामान सगळं घेतो आणि घरी येतो. आलोच मी. भाई दाबून टाक, दाबून टाक. अरे सापडली बाबा जीजूंची अरे यार किती कपडे झाले भाई. दाब आता. झालं बाबा सगळं पॅक करून. पण भाई लोक काय पण बोला, हे शिवाने आशुने ना गॅरेजला घर बनवून टाकले. खरंय बाई खरंय. तर ते दोघं इकडून गेल्यावर गॅरेज असं खाली होणार रे. पण ते तिकडे जाणं जास्त महत्वाचं आहे आणि ते गेलेच पाहिजे ना. तिथे तर गेलेच पाहिजे ना. चाललंय आणि आम्हाला इथे असं अचानक का बोलावलंय रे? अहो आजी काकू खुशखबर आहे. अरे कसली खुशखबर आहे. हे बघ, शिवाचं जेव्हा समज चांगलं होईल का नाही, ती खुशखबर असणार. सीताईच्या आजारपणामुळे तुम्हाला जे हवंय ते होईल असं वाटत नाहीये मला. शेवटी शिवाच जबाबदार आहे या सगळ्याला. नाही म्हणजे सगळे शिवाला जबाबदार धरणार ना. इथेच तर गुगली आहे ना. एक मिनिट, म्हणजे सीताईने शिवाला जबाबदार धरलेलं नाहीये भाई. सीताईने शिवाला घरी बोलावले. वा, काय कमाल बातमी आहे ही. म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ना. दोघं जातील आता घरी परत. चांगली गोष्ट आहे ना ही. हो, चांगलीच गोष्ट आहे. मला खूप आनंद झालाय.